आजचे पाहुणे या कार्यक्रमात सर्व श्रोत्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि धनश्रीचा नमस्कार. आज आपण बातचीत करणार आहोत सांगली जिल्ह्याचे सरकारी वकील श्रीयुत प्रमोद अंकुश भोकरे सर. तर आज आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. त्यांचा खाजगी वकिलीपासून अर्थात वकिली शिक्षण व्यवसायापासून ते सरकारी वकील इथपर्यंतचा हा प्रवास आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. प्रमोद भोकरे सर, आज स्टुडिओत आला आहात. सर्वात आधी तुमचं स्वागत आहे. नमस्कार, आभारी आहे आपला. सर, LLBचं शिक्षण घेणं तसं फार टफ आहे. आपण पाहतो कारण संपूर्ण भारताचा कायदा जो आहे तो कायदा आपल्याला अभ्यास करावा लागतो. भलेही आपण जिल्ह्यामध्ये वकिली करो किंवा तालुक्याला करो किंवा राज्यामध्ये सरकारी वकील म्हणून आपण काम करत असतो, पण कायदा हा शिकावाच लागतो. हे जे शिक्षण आपलं जे झालंय त्याच्या आधीची थोडी पार्श्वभूमी तुमच्याकडून जाणून घ्यायला आम्हाला नक्कीच आवडेल. हो, माझं शिक्षण जे झालं ते पूर्वी 1ली ते 7वी मराठी माध्यमातून झालं आणि तेही शाळा नंबर 3 या ठिकाणी झालं आणि त्यानंतर 8वी ते 10वी हायस्कूलमध्ये झालं. त्यानंतर कोणती साईड घ्यायची, मग मला असं वाटत होतं सायन्स घ्यावं जेणेकरून आपल्याला पुढं काहीतरी चांगलं घडता येईल. परंतु माझे घरातील लोक आणि इतर सगळे कॉमर्सशी निगडीत असल्याकारणानं कॉमर्स या ठिकाणी माझा प्रवेश झाला 11वीला आणि 11वी ते TY मी कॉमर्सला ॲडमिशन घेऊन तिथं मी BCom पूर्ण केलं. आणि BCom झाल्यानंतर माझ्या पुढं 100 प्रश्न होता की आपण काय करायचं पुढं. परंतु माझ्या घरची परिस्थिती पाहिल्यानंतर मला असं वाटत होतं की आपण कुठेतरी नोकरी करण्याच्या दृष्टीनं आपलं आता कुठंतरी आपण बँकेमध्ये वगैरे लागू. परंतु एक परमेश्वरी लीला झाली आणि मला असं एक मार्गदर्शन केलं की आपण चांगल्या क्षेत्रात कुठल्या तरी जावं. म्हणून माझ्यासमोर एक आदर्श होता, तो म्हणजे आदरणीय आपल्या भारताचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम सरांचा. आणि मला त्यामुळं थोडी आवड होती लॉमध्ये जायची. मग त्यामुळं मी एक माझे मार्गदर्शक आहेत त्यांना विचारणा केली आणि विचारणा केल्यानंतर त्यांनी सांगितलं की तू लॉ कर आणि तुझं त्यात नक्की भवितव्य घडेल. आणि मी योगायोगानं तसं मी 1996ला लॉला ॲडमिशन घेतलं आणि 1999ला मी लॉचं शिक्षण पूर्ण केलं. BCom केल्यानंतर मनात नसतानाही आपण नकळतपणे या व्यवसायाकडे वळलात असं म्हणायला हरकत नाही. तर हे शिक्षण घेत असताना तुमची भावना काय होत होती? भावना हेच होती की मला बऱ्याच जणांनी सांगितलं की तू नोकरी करू शकतोस, परत वकिली करताना तर वकील म्हणून चांगला एक वकील घडू शकतोस. परंतु त्या पाठीमागे एक मला असं होतं की समाजसेवेचं थोडं आवड होती, मला माणसं संघटनेची आवड होती आणि कायद्याच्या शिक्षणामुळं आपण समाजासाठी काहीतरी करू शकेन. जो समाजासाठी खर्च करावा लागतो तो खर्च न करता या माध्यमातून आपल्याला सामाजिक सेवा करता येईल आणि इथं काहीतरी उत्तुंग यश मिळण्याची चांगली संधी आहे आणि या संधीचा आपण समाजासाठी सुद्धा, आपल्या भवितव्यासुद्धा आणि आपल्या परिवारासाठी सुद्धा याचा निश्चित उपयोग होऊ शकतो. हे ज्यावेळी मला लक्षात आलं तर मी ठरवलं निश्चित की आपण कायद्याचीच पदवी धारण करायची आणि यात आपण उत्तुंग यश मिळवण्याचा प्रयत्न करायचा. आता अर्थात आपण शिक्षण घेत असताना वडीलधाऱ्या लोकांची परमिशन घेणं गरजेचं होतं. आता या ठिकाणी मला एक निश्चित नमूद करू वाटतंय की माझ्या जीवनाचा प्रवास मला व्यक्त करणं आवश्यक आहे ह्या प्रश्नाचं उत्तर देताना. कारण मी ज्यावेळी वयाच्या 3 वर्षाचा होतो त्यावेळी माझे वडील वारले. माझे वडील वारल्यानंतर माझी आई गजानन मिलमध्ये कामाला लागली आणि माझे आईचे वडील हे सुद्धा तिथंच कामाला होते आणि त्यामुळं मला शिक्षण माझं पूर्ण होईल अशी अजिबात मला शक्यत नव्हतं. कारण माझी परिस्थिती जर बघितली तर अतिशय गरिबीची होती आणि मी एक 8x8च्या खोलीमध्ये राहत होतो. मला जे जडणघडण झाली ती जडणघडण करताना एकच मला समोर सांगितलं जायचं की तुला काहीतरी करून आईचं कष्ट संपवायचे आहेत आणि तू कुठंतरी कामाला लागला पाहिजेस आणि आईचं ऋण फेडणं किंवा आईची जी त्याच्यामुळं तिचे जे हाल होतात ते संपवले पाहिजेत. या दृष्टीनं माझी वाटचाल घडत माझ्या मित्रपरिवारामुळं मला शिक्षणाची ओढ लागली आणि मला शिक्षणाची ओढ लागल्यानंतर मी शिक्षणात कधीही पाठीमागं वळून पाहिलं नाही आणि मराठी मीडियममधून जरी शिकत असलो तरी माझा पाया भक्कम होत गेला आणि पाया भक्कम होताना मला चांगले टक्केवारीमध्ये मार्क्स मिळायला लागले. मी डिस्टिंक्शन मध्ये मी BCom शिक्षण झालं आणि मला एकच सांगितलं झालं की तुला ह्याच्यातून जर तुझ्या आईचं स्वप्न पूर्ण करायचं असेल आणि आईचं जर कष्टाचे परिमार्जन करायचं असेल तर तुला शिक्षणाशिवाय पर्याय नाही. कारण आपली परिस्थिती अतिशय हलाखीची आहे आणि त्या हलाखीच्या परिस्थितीमुळं तुला शिक्षण घेणं फार महत्त्वाचं आहे. त्यामुळं गरिबीतलं शिक्षण, विना पैशाचं शिक्षण जे शक्य आहे ते घेणं गरजेचं वाटतं. मी मराठी मीडियममध्ये शिकून परत BCom केलं, त्यामुळे लॉचं शिक्षण घेतलं आणि हे घडत गेलं. ते एक माझ्या आईच्या आशीर्वादानं घडत गेलं आणि मी वकील झालो. पण वकील झाल्यानंतर आईच्या चेहऱ्यावरचं जे समाधान होतं
माझ्या आईचं कष्ट तिथं थांबले. हो, आणि या मागे आपल्या मित्रपरिवाराचा सुद्धा मोठा सहभाग होता. खूप खूप कारण खूप खूप आपण पाहतो, की मित्रांची संगत नको असं आपल्याला वडीलधारे सांगत असतात. पण आता तुमच्याकडून असं कळून येतंय, की बाबा नाही, मित्रांची संगत केल्यामुळे फायदा नाही, देखील आहे. ह्या ठिकाणी मला खरं सांगायचं आहे की मी कुटुंबात माझं जर आपल्या दिवसाचे 24 तास आहेत, त्या 24 तासातले मी कुटुंबात रात्री फक्त 6 तासच असायचो म्हणजे झोपण्यासाठी. अच्छा. पण मी सकाळी बाहेर पडल्यानंतर जे मी माझ्या मित्रात जायचो, तर मी दुपारी मित्रांच्याबरोबर जेवायचो, रात्रीसुद्धा मित्रांच्याबरोबरच करायचो आणि झोपायला फक्त घरी येत होतो. पण मला इतके चांगले मित्र भेटले आणि मी परमेश्वर कृपेनं चांगल्या मित्रांच्यामुळे चांगले संस्कार मिळाले, चांगल्या संस्कारामुळे चांगले विचार मिळाले आणि शिक्षणामध्ये करणं गरजेचं आहे हे जे मला शिकवण मिळाली, त्यामुळे मी शिक्षणाची ओढ राहिली, त्यामुळे मी शिक्षण पूर्ण केलं. खरंच सर, तुमच्याशी बातचीत करताना कळून येते, की संगत असावी पण ती कोणाची यावरही खूप काही डिपेंड आहे. आता तुम्ही शिक्षणाबद्दल मला सांगितलं, की घरच्यांची परिस्थिती बेताची असताना आणि जिथून आपल्याला बाबा मोफत शिक्षण घेता येईल असा पर्याय तुम्ही शोधत शोधत तुम्ही आज ही वाटचाल केली आणि बरोबर, आज अगदी तुम्ही बरोबर, यशस्वी अगदी होत आहात. अगदी बरोबर. तर आता मला पुढचं आणखीन एक विचारायचं आहे. जेव्हा तुम्ही वकिलीचं शिक्षण तर पूर्ण केलं, व्यवसाय करायचा की आपण न्यायाधीश होऊन नोकरीमध्ये जॉईन व्हायचं असं काही ठरवलं होतं, की वकिली व्यवसाय करायचं हे ठाम निश्चित केलं होतं? नाही, असं काहीच ठरवलं नव्हतं. म्हणजे आता इथंही सुद्धा असं मला नमूद करू वाटतंय, की माझ्या परिस्थितीमुळं मी वकील झाल्यानंतर सुद्धा माझ्या एका मित्राकडं मी दिवाणजी म्हणून ₹1,000 पगारावर काम करत होतो. वर्ष ते 1.5 वर्ष मी ते काम केलं आणि मला वाटत नव्हतं, की आपण ह्याच्यातून उभा राहू आणि आपण काहीतरी घडू. पण ज्यावेळी माझ्या मित्रांनी मला साथ दिली आणि माझ्याकडे ज्यावेळी केसेस यायला लागल्या आणि त्यावेळी मला निश्चित वाटलं, की आपण आता चांगली प्रॅक्टिस करू शकतोय. कारण आपल्या मित्रांच्यात राहिल्यामुळे आणि समाजात राहिल्यामुळं एक वकिलीसाठी जो बेस असतो स्ट्रॉंग कॉमन सेन्सचा, अभ्यास तर आपण करतोच, पण स्ट्रॉंग कॉमन सेन्स आणि कसं परिस्थितीत तोंड द्यावं ते त्यातून मला प्राप्त झालं होतं आणि त्यामुळे मी वकिलीत घडत गेलो. त्यामध्ये सुद्धा माझ्या परिवाराचाही मोलाचा वार आहे, त्यांचे संस्कार आहेत, त्यांचे आशीर्वाद आहेत, पण मित्रांची खूप माझी मोलाची साथ घडली आणि त्यातून मला अनेक राजकीय पक्षाची जवळीक साधता आली आणि त्यात सुद्धा मला आवड निर्माण झाली राजकारण, समाजकारणमध्ये. आता तुमच्याबरोबर बोलत असताना सुद्धा लक्षात येते, की तुमचा स्वभावच इतका म्हणजे सामाजिक आहे. कोणीही तुमच्याकडे पटकन अटॅच होऊ शकतं. पण आपण वकिली व्यवसाय करताना फौजदारी करायची की दिवाणी प्रॅक्टिस करायची याबाबत आपण कधी ठरवलं? त्याबाबत सुद्धा असा एक आठवणीचा किस्सा आहे, की एक वकिली करत असताना एक चांगला आपला सिनियर गुरु वकील चांगला भेटणं आवश्यक असतं हो. आणि त्या दृष्टीनं सुद्धा मला त्यावेळी सुद्धा याबाबत कल्पना नव्हती. मला त्यावेळी सुद्धा माझ्या मित्रांनी साथ दिली आणि माझ्या मित्रांनी सांगितले, की चांगले सिनियर तू शोध आणि मी त्या चांगले सिनियरच्या शोधात असताना मला एका माझ्या मित्रानंच मार्गदर्शन केलं आणि माझे जे ॲडव्होकेट व्ही.के. मोरे साहेब आहेत, त्यावेळी त्यांचं सिव्हिल आणि क्रिमिनल या दोन्ही प्रकरणामध्ये हातखंडा होता, त्यांचा नावलौकिक चांगला होता आणि त्यांच्याकडे मी ज्युनियरशिप चालू केली आणि त्यांच्याकडून मला दिवाणी आणि फौजदारी ह्या दोन्ही कायदा जो बेसिक आपल्याला फाउंडेशनसाठी किंवा आपल्या पायाभरणीसाठी आवश्यक असतं ते सर्व नॉलेज त्यांच्याकडून मिळालं. त्यामुळे दोन्ही साईडला माझा इंटरेस्ट निर्माण झाला. बरं. आता हे करत असताना तुम्ही आत्ताच मला सांगितलं, की आपल्याला गुरु लागतो. म्हणजे कुठलंही प्रोफेशन असो, आपल्याला गॉडफादर हा पाहिजे. तर हे तुम्ही आता मला सांगितलं, यामध्ये तुम्हाला दिवाणी आणि फौजदारीमध्ये सगळ्यात जास्त कोणतं क्षेत्र आवडतं? आता दोन्ही तसे आव्हानाचे हे आहेत दोन्ही साईड. पण जास्त म्हणजे चांगलं की मला क्रिमिनल आवडायचं. कारण क्रिमिनल आवडण्याच्या पाठीमागचा उद्देश असा होता, की त्याच्यामध्ये डॉक्युमेंटेशन कमी पण अभ्यास जास्त. अभ्यास जास्त असं. पण दिवाणीमध्ये कसं व्हायचं, डॉक्युमेंटेशन पण तितकंच जास्त आणि अभ्यास पण तितकंच जास्त. क्रिमिनलमध्ये हे फार महत्त्वाचं की डॉक्युमेंटेशन कमी आणि अभ्यास जास्त आणि याच्यामध्ये तुम्हाला स्ट्रॉंग कॉमन सेन्स याचा तुमचा फार पुरेपूर उपयोग क्रिमिनल क्षेत्रात वापरता येत होता आणि त्याच्यामुळं तुम्हाला एखादी केस वाचली, तुम्हाला एखाद्यावर केस करायची आहे तर तुम्ही अभ्यास करून तुम्ही ड्राफ्टिंग करता तर तुमच्या कॉमन सेन्सवर सुद्धा ड्राफ्टिंग करू शकता आणि तोच कॉमन सेन्स तुमच्या कायद्यात असतो. असं बरंच साम्य त्यात असल्यामुळे ज्युनियरशिपमध्ये आम्हाला त्याचा खूप उपयोग झाला आणि कारण त्यावेळी एवढी डेप्थ नसायची, परंतु आम्ही जे आम्हाला वाटते की असं व्हायला पाहिजे आणि असा कायदा असायला पाहिजे आणि त्याच्याविरुद्ध अशी कारवाई व्हायला पाहिजे किंवा असा गुन्हा झाला आहे त्यातून तो अशा प्रकारे सुटता आला पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला हा पुरावा रेकॉर्डर आणला तर उलट तपासात वगैरे तर ते शक्य होतंय असं जे वाटतं होतं तोच कायदा असायचा आणि तसं प्रत्येक वेळी केस चालवताना अनुभव पण आले. त्यामुळे क्रिमिनलमध्ये जास्त इंटरेस्ट आला.
आता आपण म्हणजे कसं आहे, की फौजदारीमध्ये आपण जेव्हा करत असतो प्रॅक्टिस, तेव्हा एखादी गोष्ट टॅकल कशी करायची बरोबर. आणि त्यासोबतच कल्पनाविलास देखील असणं हो, फार हो, हो, गरजेचं आहे. हो, हो. आता तुमच्याशी बातचीत करताना हे लक्षात आलं, की म्हणजे अगदी पुरेपूर तुम्ही क्रिमिनलमध्ये म्हणजे फौजदारी वकिली व्यवसायात अगदी मुरलेले आहात. हां. हे सगळं घडत असताना प्रॅक्टिस जी तुम्ही ज्युनियरशिप केली, ती साधारण किती वर्ष केली? मी प्रॅक्टिस केली ती साधारण 3.5 वर्ष केली. अच्छा. 3.5 वर्ष केली. माझे सिनियर जे आहेत ते इस्लामपूर आणि सांगली असे दोन्ही ठिकाणी असायची. काम असायचं. परंतु इस्लामपूरला त्यांचं खूप बहुतांश काम असल्यामुळे आम्हाला इथं सांगलीमध्ये त्यांच्या काम निहाळण्याची, काम पडताळणी करायची संधी मिळाली आणि आम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं ते शिकायला मिळालं आणि शिकता शिकता मग क्लायंट्स कसे टॅकल करायचे, आपण ते मॅटर कसं टॅकल करायचं आणि क्रॉस घेताना किंवा एखादा सरतपास घेताना आपल्याला काय त्या रेकॉर्डवर आणायचं आहे आणि कोर्टाला काय आवश्यक आहे हे फक्त अनुभवाने शिकू शकतो. आपण कोर्टासमोर उभारून केस चालवताना शिकू शकतो. हे कोणत्या पुस्तकात लिहिलेलं नाही आणि ते करण्याची आम्हाला संधी मिळाली. त्यामुळे मला हे टॅकल करण्याचं अवगत करता आलं. हां. हे स्किल तुम्हाला प्राप्त झालं ते तुमच्या स्वतःच्या प्रयत्नांमुळेच मिळालेलं आहे. कारण आपण किती झालं तरी खाजगी वकील आणि त्यात फौजदारी वकील म्हटल्यावर कधी तुमच्या खाजगी प्रॅक्टिस करत असताना असं कधी घटना घडली होती का? आता फौजदारी वकील प्रॅक्टिस करत असताना एक फौजदारी ज्युनियरला म्हणजे ज्युनियर हां. वकीलला 2 आधार असतात. हो. एक जेल आणि एक पोलीस स्टेशन. बरोबर. ह्याचे महत्त्वाचे आधार असतात आणि तिथूनच केसेस बरोबर. येत असतात. त्यामुळं असा प्रसंग येत होता. परंतु कटू अनुभव कमी आहेत या बाबतीत. कारण पोलीस आपले जेलचे पोलीस असतात तर त्यांना सुद्धा चांगले वकील लागलेले असतात आणि त्यांना ज्यावेळी कळतं की हे चांगल्या पद्धतीने काम चालवतात तर ते स्वतःहून पोलीस या वकिलांकडे तुम्ही द्या, या वकिलांकडे तुम्ही द्या असं सांगतात. परंतु तसे कटू अनुभव कमी आहेत. आता तुम्ही खाजगी वकिली साधारण किती वर्ष केली? मी खाजगी वकिली आता साधारण 1999 ते 2016 पर्यंत. त्या दरम्यान माझा एक प्रवास झाला म्हणजे तो मी जज झाल्याचा. कसं झालं की मला जसं मी आपल्यासमोर सांगितलं माझी परिस्थिती अशी होती आणि मी ज्यावेळी प्रॅक्टिस चालू केली 1999ला साधारण 2002 ते 3 पर्यंत मी ज्युनियरशिप केली आणि त्याच्यामध्ये माझा बराच मित्रपरिवार ऑलरेडी असल्यामुळं मला केसेससुद्धा चांगल्या येत होत्या. स्वतःच्या केसेसमध्ये उभारण्याची सुद्धा मला लवकर संधी मिळाली आणि त्यानुसार मग मला खरं संधी जरी मिळाली तरी उत्पन्न इतकं तोटकं होतं. मी जसं बोललो की मला दिवाणजी काम करावं लागलं आणि पार्ट टाइम जॉब पार्ट टाइम जॉब करायला लागला. पण तो आता आपल्याला काहीतरी करायचं आहे. तर मग मला एक बऱ्याच जणांना सांगितलं की आपल्याला ह्याच्यातून सुद्धा जॉबची संधी आहे आणि न्यायाधीश होण्याची संधी आहे असं वाटल्यानंतर त्याच दुसऱ्यानं फोकस केलं आणि मी त्याचा स्टडी चालू केला. तर मला पहिली संधी आली 2004ला. 2004ला मी रिटन एक्झाम पास झालो आणि मी इंटरव्ह्यूला गेलो. पण इंटरव्ह्यूला गेल्यानंतर मला थोडे कमी मार्क पडले त्यामुळे मी यशस्वी झालो नाही त्यावेळी. परंतु 2007ला मी परीक्षा दिली होती आणि परीक्षा दिल्यानंतर मी त्या जो क्रायटेरिया आपल्या MPSCचा आहे त्या क्रायटेरियामध्ये मी यशस्वी झालो होतो. परंतु अचानक हायकोर्टनं क्रायटेरिया बदलल्या कारणानं त्यामुळे मला यश आलं नाही. परंतु त्याबद्दल रीट झालं आणि 2009ला मी न्यायाधीश म्हणून नियुक्त झालो. अरे जे वा. माझं स्वप्न होतं आणि 2009मध्ये मी आमच्या सांगली वकील संघटनेचा सेक्रेटरी असताना मला ती संधी आली. अरे वा. त्यामुळं मला खूप बरं वाटलं आणि मी आता न्यायाधीश झालो. हे न्यायाधीश म्हणून 2009ला वर्धा विदर्भ वर्धामध्ये नियुक्त झालो ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास म्हणून. ओके. आणि त्यानंतर मी 2010ला त्याचा राजीनामा दिला. का बरं? घडलंही तसंच की माझी आई आजारी पडली. तिला कॅन्सरचा डिटेक्ट झाला आणि तिला कोण बघणारं नव्हतं. त्यामुळं मला आणि वर्धा हे 800 किलोमीटर आहे इथून. त्यामुळे येऊन जाऊन ते शक्य होत नव्हतं आणि माझी तशी त्यावेळेची माझी साधारण 10 वर्ष प्रॅक्टिस झाली होती आणि माझ्या केसेससुद्धा चांगल्या होत्या. माझं स्वतःचं ऑफिस झालं होतं. त्यामुळे सगळा सारासार विचार करून आणि आईकडे लक्ष द्यायचा हा विचार करून मी न्यायाधीश पदाचा राजीनामा दिला आणि मी इथं पुन्हा रुजू झालो. परंतु दुर्दैवानं माझी आई त्यामध्ये याबाबत खरंच खूप म्हणजे वेदना आहेत आपल्या या की आपल्या आईची जागा दुसरं कोणीच घेऊ शकत नाही. पण कारण निश्चित आहे आणि ती माझ्यावर आहे असं मला आजही वाटतं. आणि कसं असतं व्यक्ती गेली तर त्या व्यक्तीचे जे आपल्याला मिळालेले जे गुण असतात ते कुठेही जात नसतात. आता तुम्ही जेव्हा न्यायाधीश म्हणून बाहेर पडलात राजीनामा दिलात सगळे पण त्यानंतर तुम्ही सरकारी वकील म्हणून जे फोकस केलं ते करण्यामागचं कारण काय? असं कारण झालं त्याच्या पाठीमागं मी 2010ला पुन्हा राजीनामा देऊन आलो. राजीनामा देऊन आल्यानंतर मी
पुन्हा वकिलीत माझं ऑफिस पुन्हा सुरू केलं. माझे क्लायंट्स सगळे माझ्या टचमध्ये होते आणि मी आल्यानंतर परत माझ्या केसेस माझ्या पूर्ववत राहिल्या. आणि मी परत मला असं वाटलंच नाही की मी न्यायाधीशून आल्यानंतर सुद्धा वकिलीत मला आता परत स्ट्रगल करावं लागेल असं वाटलं होतं. पुढं केसेस चालवत गेलो आणि केसेस चालवत गेल्यानंतर एक संधी अशी आली, त्यांना चांगले वकील पाहिजे होते आणि त्यांना माझ्या बाबतीत कॉन्फिडन्स होता, महाराष्ट्र शासनाच्या पॅनेलवर चांगले वकील यावेत. आणि असेच सगळ्यांचे अर्ज मागणी करत असताना मलाही त्यांनी सूचना केली अर्ज कर, आणि त्यानुसार मी सरकारी वकील म्हणून माझी 2016 साली नियुक्ती झाली. अतिरिक्त सहाय्यक सरकारी वकील म्हणून नियुक्त झालो. आणि 2016 पासून नियुक्त झाल्यानंतर अ, 2023 पर्यंत मी सरकारी वकील होतो आणि 23ला मला सुवर्ण संधी आली आणि माझ्या कामात DGP पदाला म्हणजे प्रमुख जिल्हा सरकारी वकील पद जे आहे बदलायची ज्यावेळी गव्हर्नमेंटला संधी आली तर त्यावेळी त्यांनी माझा विचार केला आणि मला त्यामध्ये सगळ्या माझ्या गुरुजनांनी, माझ्या सोबती सगळे मित्रांनी त्यामध्ये माझा रिपोर्ट चांगला दिला. त्यामुळे माझी प्रमुख जिल्हा सरकारी वकील म्हणून 2023 साली नियुक्ती झाली. सर, रिपोर्ट देण्यापेक्षा तुम्ही अतिशय उत्तम वकील आहात आणि याची पूर्ण जाणीव पूर्ण सांगली जिल्ह्याला आहे, सगळीकडे नाव परिचित आहे. हे तर झालं, पण तुमचा हा खाजगी वकिलीपासून सरकारी वकील आणि सरकारी वकिलीपासून आता तुम्ही जिल्हा सरकारी वकील म्हणून नियुक्त आहात. तर हा जो प्रवास आहे, या प्रवासाच्या दरम्यानचा काळ आता तुम्ही आमच्यासमोर मांडलेला आहे. पण आत्ता जिल्हा सरकारी वकील असताना तुमच्या मनात अशा कोणत्या भावना येतात? नाही, म्हणजे निश्चितच वकिली व्यवसाय छान आहे, कारण आपण इतकं मनापासून एखाद्याला अन्याय होतो त्याला न्याय द्यायचं ठरवलं आणि तुम्ही जर मनापासून त्याचा अभ्यास केला, मनापासून त्याच्याबद्दलची तळमळ जर ठरवली तर तुम्ही त्याला न्याय देऊच शकता. असे अनेक किस्से आहेत, अनेक. आणि तो एक आनंद आपल्याला फी मिळण्यापेक्षा, आपल्याला मान प्रतिष्ठा मिळण्यापेक्षा तो जो आनंद आहे, ज्याला न्याय मिळालाय, तो ज्यावेळी व्यक्ती आपल्याला व्यक्त करतो, तो आनंद गगनात मावण्यासारखा नाही. आणि ती जी पोचपावती मिळते त्याच्यासारखी दुसरी कोणतीही मोबदला नाही. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. कारण वकिली व्यवसायामध्ये सगळे क्षेत्र येतात, वैद्यकीय क्षेत्र येतं, इंजिनिअरिंग येतं, कुठेही असले कुठेही गुन्हा घडू शकतो, गुन्ह्याला मर्यादा नसतात. आणि त्या सर्व गोष्टींना एका साच्यात बांधून पोलीस जेव्हा त्या गुन्हेगाराला आणतात, खरोखरच तो गुन्हेगार नसेल तर तो नाही म्हणून याच्यासाठी जे प्रयत्न केले जातात ते खरंच खूप खूप कठीण असतात. आणि हे फक्त तो वकीलच सांगू शकतो की तो काय अनुभव घेतो. सरकारी वकिलांचं काम कसं आहे, जो गुन्हेगार आहे त्या गुन्हेगाराला शिक्षा होणं यासाठी आणि अभ्यासपूर्वक प्रयत्न करणं गरजेचं असतं. एक स्किल आहे. आणि ते थोडं धोक्याचं आहे, कारण कसे की जेव्हा व्हिक्टीमसाठी तुम्ही प्रयत्न करत असता तेव्हा त्या व्हिक्टीम आणि त्याच्यासाठी लढणारा तो वकील, या दोन्ही गोष्टी फार महत्वाच्या असतात. पुन्हा पुरावे असतात, जे पुरावे तुम्हाला वाचवून ठेवायचे असतात, त्या पुराव्यांशी कुठली छेडछाड होऊ नये याची काळजी तुम्हाला घ्यावी लागते. तसं इथं न्याय देण्यासाठी व्हिक्टीमसाठी तुम्ही उभे असतात असं म्हणायला हरकत नाही. आणि खरंच सर, तुमच्याशी बोलताना लक्षात येतंय की वकील होणं सोपं आहे, पण वकिली व्यवसाय करणं फार अवघड आहे. आता या वकिली व्यवसायाच्या दृष्टीनं मला एक सांगू वाटतं इथं की मी 2018 साली इथं वकील संघटनेचा अध्यक्ष झालो. परंतु मी ज्यावेळी राजीनामा दिला न्यायाधीश पदाचा, तर मला भविष्यात आता काही करायचं आहे समाजासाठी, अशा बऱ्याच गोष्टी मी लिहून ठेवल्या होत्या. त्या माझ्याकडे अजूनही आहेत. आणि त्यात एक लिहिलं होतं आणि मला जे जाणवलं होतं आपल्या वकिली क्षेत्राच्या बाबतीत की वकील झाल्यानंतर त्याला कोणतंही ट्रेनिंग नाही. पण सिनियरकडे ज्युनियरशिप करायची आणि जो सिनियर शिकेल त्याच्यावरच त्याचं पुढचं करिअर घडतंय. हे मला कुठंतरी खेदजनक वाटत होतं. प्रत्येक ज्युनियरला चांगला सिनियर मिळेल असंच नाही, सिनियर शिकवेल असंच नाही, मग त्याच्या करिअरचे भ्रांत काय, त्याचं करिअर कसं घडणार. तर मला एक सुचलं की मी ज्यावेळी न्यायाधीश झालो त्यावेळी आम्हाला ट्रेनिंग दिलं गेलं आणि तिथंच सरकारी वकील यांना सुद्धा ट्रेनिंग देण्याची एक बॅच आली होती. मग यांना ट्रेनिंग दिलं जातंय. वकिलांना जर ट्रेनिंग दिलं तर त्यातूनच चांगले सरकारी वकील घडतील, त्यातूनच चांगले न्यायाधीश घडतील, त्यातूनच चांगले वकील पारंगत होतील. तर त्यांना ट्रेनिंग देणं गरजेचं आहे. हे मी स्वप्न त्यावेळी पाहिलं. मी राजीनामा देताना 2010 मध्ये तर मी लिहून ठेवलं होतं की लॉयर्स ट्रेनिंग सेंटर स्थापन करायचं आहे. आणि 2018-19ला मी ज्यावेळी सांगली वकील संघटनेचा अध्यक्ष झालो
तर ते मी स्वप्न पूर्ण केलं आणि भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये पहिलं सांगली वकील संघटनेमार्फत ॲडव्होकेट वसंतराव पाटील लॉयर्स ट्रेनिंग सेंटर स्थापन केलं आणि त्या माध्यमातून वकील कसा घडतो, कसा घडावा, अनेक व्याख्यानं, असे अनेक लेक्चर, ऑनरेबल सुप्रीम कोर्ट जज, ते आपण चांगले निष्णांत वकील यांचे आपण घेतलेले आहेत आणि मला तो एक पुण्याचा भाग वाटतो की मी असं काहीतरी आपल्या वकील लोकांच्यासाठी किंवा ज्युनियर लोकांसाठी काहीतरी करू शकलो. नाही, खरंच आहे सर. तुम्ही फक्त वकिली व्यवसाय करून थांबला नाहीत, तर जे ज्युनियर वकील येत आहेत तर तेही घडावेत यासाठी तुमचे जे प्रयत्न आहेत तेच महत्त्वाचं आहे आपल्याला. खरंच आहे आणि ते प्रयत्न खरंच खूप महत्त्वाचे आहेत, कारण आजची तरुण पिढी घडवण्याचं कार्य हे आता आपल्यासारख्या वरिष्ठ लोकांकडनंच होणं महत्त्वाचं आहे. कर्तव्य आहे ते आपलं. हां, वकिली व्यवसायात आहात म्हणजे गुन्हेगार लोक तुमच्यासमोर अनेक येतात, अनेक प्रकारचे गुन्हे होतात. यामध्ये फक्त आता पुरुषच नाहीत की महिलांचाही सहभाग गुन्हेगारीत वाढलेला आहे. तर ही गुन्हेगारीची जी वाढती संख्या आहे याबद्दल आपलं मत? वास्तविकता आपले कायदे जर बघितले तर कायदे तसे पुरेसे आहेत, पण त्याचं इम्प्लिमेंटेशन ज्या पद्धतीनं व्हायला पाहिजे त्यामध्ये थोडी कुठेतरी त्रुटी आहे. तर त्यासाठी पहिल्यांदा मी म्हणेन की गुन्हेगारी मुळात होते ते कुसंस्कारामुळे. बरोबर. की ज्यांच्यावर संस्कार चांगले घडत नाहीत, ज्यांना सुसंगत चांगली लाभत नाही, त्यांच्यामुळं ही अशी वृत्ती फोफावते. तर पहिल्यांदा हे कुटुंबापासून चालू होते की गुन्हेगारी रोखण्याच्या दृष्टीनं कर्तव्य कोणाचं तर कुटुंबापासून, की जे संस्कार करणारे लोक असतात त्यांनी अतिशय चांगले संस्कार आपल्या पाल्यावर केले पाहिजेत, आपल्या कुटुंबातल्या व्यक्तीवर केले पाहिजेत आणि काय वाईट आहे काय चांगलं आहे हे सांगितलं पाहिजे. पण असे बरेच प्रकरण आहेत की आईवडील आपल्या मुलांना गुन्हेगार पाठीशी घालतात आणि त्याला प्रवृत्त केलं जातं या माध्यमातून. तर ते मुळात पहिला थांबलं पाहिजे. त्याच दृष्टीनं आपल्या शासन स्तरावर जे कायदे झालेले आहेत त्या कायद्याची अंमलबजावणी ज्या तत्परतेनं व्हायला पाहिजे. एखादा ज्यावेळी गुन्हा सिरियस असतो आणि तो आपल्याकडं कोणतरी दाद मागायला येतो तर त्याचं गांभीर्य ओळखून त्याला सन्मान दिला पाहिजे आणि त्याच्या तक्रारीची दखल घेऊन तात्काळ त्याच्यावर कारवाई झाली तर आणि तो संदेश जर समाजात गेला तर निश्चितपणे गुन्हेगारावर जरब बसण्यासाठी ती एक योग्य पद्धत ठरू शकेल. त्याच पद्धतीने ज्यावेळी तपास घडतो त्यावेळी तपास हा निपक्षपातीपणे केला गेला तर 100% त्या आरोपी शिक्षा होऊ शकते किंवा निपक्षपातीपणा तपास केला तर तो आरोपी जर त्याने गुन्हा केला नाही हे पण आपल्याला ते कळू शकतं. त्यामुळे त्याला सुद्धा आपण क्षमा देऊ शकतो. श्रोते हो, आजचे पाहुणे या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगली जिल्हा सरकारी वकील प्रमोद अंकुश भोकरे यांच्या या मुलाखतीचा पहिला भाग आपण ऐकलात. श्रोते हो, ही मुलाखत आपल्याला कशी वाटली ते जरूर कळवा आमच्या सप्रेम नमस्कार या कार्यक्रमात. आणि यासाठी आमचा पत्ता आहे सप्रेम नमस्कार द्वारा केंद्र अधिकारी, आकाशवाणी सांगली केंद्र, कोल्हापूर रोड, सांगली. आणि श्रोते हो, आपण ईमेलद्वारे देखील आपली प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. यासाठी आमचा ईमेल आय डी आहे sangli.akashwani@gmail.com. वेळ झाली निरोपाची, तेव्हा आजचे पाहुणे या कार्यक्रमात मला धनश्रीला आणि या कार्यक्रमाचे सादर करते श्रीनिवास जरंडीकर यांना निरोप द्या. नमस्कार.